जर तुम्ही स्टार प्रो ओपन करता तर तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण स्टार प्रोची विंडो दिसून येईल. तर पहिला ऑप्शन आहे स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरचं नाव टाकू शकता. नंतर आहे लोकेशन तुम्ही तुमच्या लोकल ड्राईव्हमध्ये सेव्ह करू शकता. म्हणजे लोकल सी म्हणजे लोकल डीमध्ये तुम्ही सेव्ह करत आहात. ते ऑप्शन सिलेक्ट केला. नंतर एक फोल्डर सिलेक्ट करा. यात तुम्ही एक नवीन फोल्डर बनवला पाहिजे, कारण की स्टार खूप सारे सपोर्टेड फाईल क्रिएट करतो. त्याच्यामुळे नवीन फोल्डर तुम्ही क्रिएट केला पाहिजे. तर तुम्ही राईट क्लिक करून न्यू फोल्डरवर क्लिक केला तर समजा तुम्ही स्टार नावाचा फोल्डर क्रिएट करता. तर स्टार आपण लिहूया. स्टार नावाचा फोल्डर STAR स्टार. तर फोल्डर ओपन करूया स्टार नावाचा आणि त्यात सेव्ह करून टाकूया. ओके, तर लोकेशन झालेलं आहे. स्ट्रक्चरवरूनच नाव द्या. क्रिएटवर क्लिक करूया. मग दुसरं ऑप्शन पण असतं ओपन न्यू ॲड सेव्ह करून. ते ऑप्शन सगळे जरी आपल्या कामाचे आहेत तर क्रिएटवर क्लिक करूया. तर क्रिएट झालेलं आहे अशा प्रकारे. तर याच्यानंतर आपण डिफरंट टाईप्स आपल्याला विंडो दिसतील. जॉमेट्री, व्ह्यू, सिलेक्ट. नवीन फाईल ओपन केल्यावर पूर्ण स्ट्रक्चर भेटेल. त्यात पहिले डिफरंट ऑप्शन भेटतील. पहिला ऑप्शन आहे फाईलचा. त्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल पूर्ण प्रोजेक्टची. यात तुम्ही इन्फॉर्मेशन चेंज पण करू शकता. एंटर क्लायंट नेम, जॉब नेम म्हणजे जॉबचं नाव टाकू शकता. क्लायंट नेम म्हणजे कोणा क्लायंटला द्यायचं तो टाकू शकता. जॉब नंबर, तुमचा जो जॉब आहे तो. रिव्हिजन, कितवा रिव्हिजन आहे तो. पार्ट, कितवा पार्ट आहे तो. रेफरन्स, कोणता जर फोल्डर रेफरन्स घेऊन केला असेल तर तो. इंजिनियर, त्यात तुमचं नाव टाकू शकता. चेकर, जो चेक करेल प्रोजेक्ट तो. अप्रुव्हल, जो प्रोजेक्ट अप्रूव्ह करेल त्याचं नाव इथं टाकू शकता. त्यात डिफरंट टाईप. न्यू म्हणजे नवीन प्रोजेक्ट ओपन करायसाठी न्यू वापरू शकतो. ओपन म्हणजे डिफरंट स्टारची फाईल ओपन करायची असेल तर हा ऑप्शन यूज करू शकतो. सेव्ह, यात तुम्ही सेव्ह करू शकता तुमचा मॉडेल. त्यानंतर प्रिंट, तर प्रिंट घ्यायची असेल तर. रिपोर्ट, ISM, इम्पोर्ट, तर फाईल कोणती इम्पोर्ट करायची असेल तर त्या ऑप्शन तुम्ही डिफरंट फाईल इम्पोर्ट करू शकता. क्लाउड सर्व्हिस, सेटिंग, टूल्स, इथं ऑप्शन आपल्या तर सध्या तरी कामाचे नाहीत. ह्यात आपण दुसरं ऑप्शन आहे जॉमेट्री. या जॉमेट्री ऑप्शनने आपण डिफरंट टाईप्स ऑफ बॉर्डर क्रिएट करू शकता. नंतर आहे व्ह्यू ऑप्शन. व्ह्यू ऑप्शनमध्ये आपल्या डिफरंट टाईप्स ऑफ मॉडेलचे व्ह्यू भेटतील. जसं आयसोमेट्रिक व्ह्यू, टॉप व्ह्यू, बॉटम व्ह्यू, साईड व्ह्यू, डिफरंट टाईप्स ऑफ व्ह्यू भेटतील इथं. थर्ड ऑप्शन आहे सिलेक्ट. इथं डिफरंट टाईप्स ऑफ नोड कर्सर, बीम कर्सर, प्लेट कर्सर, सॉलिड कर्सर, डिफरंट टाईप्स ऑफ कर्सर भेटतील. त्याच्याने डिफरंट टाईप्स ऑफ मॉडेलमध्ये वेगवेगळे नोड आणि कर्सर बनवाल. त्याचे सिलेक्ट करण्यासाठी हे डिफरंट कर्सर वापरतात. नंतर स्पेसिफिकेशन. डिफरंट टाईप्स ऑफ स्पेसिफिकेशन म्हणजे जर एखादा आपण बीम क्रिएट केला तर त्याला वेगवेगळे डिफरंट स्पेसिफिकेशन द्यायचे असेल, म्हणजे त्याचे साईज, शेप, जसं सर्कल, रेक्टँग्युलर, ते सगळं द्यायचं असेल तर हा मेनू वापरतात. नंतर लोडिंग. ज्या डिफरंट टाईप्स ऑफ लोडिंग असतात, जसे प्रायमरी लोड केस, सेकंडरी लोड केस, टर्चरी लोड केस, डिफरंट टाईप्स ऑफ लोड केस. त्याचं UDL टाकायचं असेल ते सगळे लोड केस इथून टाकू शकता. ॲनालिसिस म्हणजे आफ्टर लोडिंग बिडिंग झाल्यानंतर जे ॲनालिसिस करायचं असेल तर ॲनालिसिस ऑप्शन वापरून डिफरंट ॲनालिसिस करू शकता. नंतर युटिलिटी ऑप्शन. ह्याच्या ऑप्शनमुळे जे कमांड फाईल असते त्याच्यानुसार आपण म्हणजे फाईल जर आपण क्रिएट केली ह्याच्यानंतर कमांड फाईलमध्ये जाऊन त्या कमांड फाईलमध्ये डिफरंट एडिट करू शकता. तुमची जे मॉडेलमध्ये जे चेंजेस करायचे ते तिथं ह्याचे करू शकता. तर आपण मॉडेल घ्यायला आपलं बेसिक तर सांगतो तुम्हाला. जॉमेट्रीमध्ये जाऊ. जॉमेट्रीमध्ये आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रक्चर जर बनवायचे असेल तर यात तुम्हाला नवीन एक ऑप्शन भेटतं ग्रीड. बीम ग्रीडमध्ये यात तुम्हाला ग्रीड लाईन भेटते एक्स आणि वाय डायरेक्शनमध्ये. त्यामध्ये तुम्ही नवीन तुमच्यानुसार ज्या प्लॅननुसार ग्रीड लाईन चेंज करू शकता. ग्रीडमध्ये जाऊन तर ग्रीड लाईनला काहीतरी नाव देऊ शकता. नाव दिलं समजा आपण एक नाव दिला ग्रीडचं. XY डायरेक्शन घेऊ शकता. XY YZ ज्या प्लेनमध्ये हवे त्या प्लेन बघू शकता. आता आपल्याला XY प्लेनमध्ये जाऊन XY ठेवलं आहे. ह्यात अँगल प्लेन, ज्या अँगलचा प्लेन हवा आहे त्या प्लेनचे व्हॅल्यू डायरेक्ट टाकू शकता. नंतर ॲट ॲक्सिस ग्रीड ओरिजिन ज्या ओरिजिनपासून तुम्हाला ग्रीड हवेत ती ग्रीड टाकू शकता. लेफ्ट राईट किती ग्रीड हवेत. X डायरेक्शनमध्ये किती ग्रीड हवेत, लेफ्टमध्ये राईटमध्ये, वाय डायरेक्शनमध्ये कोणती ग्रीड हवेत, एक्समध्ये वायमध्ये ती ग्रीड टाकू शकता. ग्रीडमधला डिस्टन्स म्हणजे हा 2 पॉईंटमधला डिस्टन्स किती हवे ते तुम्ही याच्यातून टाकू शकता. 1 मीटर हवं आहे या 2 मीटर हवं आहे, त्याच्यानुसार ही ग्रीड लाईन चेंज होईल. समजा आपण इथं सध्या तरी 2-2 मीटरचे केले 2 आणि जर खाली पण तसेच टाकून दिलं
वाय डायरेक्शनमध्ये पण 2 देन आणि या डायलॉगला जरा वरती घेऊया. ओकेवर क्लिक केलं. ओके, तर बघू शकता इथं नवीन डायलॉग बॉक्स आले आहेत, जिथं ही ग्रीडचं डिस्टन्स 2-2 मीटरच्या स्पेसिंगवर आलं आहे. 0 to 2, 2 ते 4, 2 ते 6. त्याच्यानुसार तुम्ही डिफरंट ग्रीड लाईन टाकू शकता. ह्या ग्रीडचा उपयोग काय ते मी पुढे सांगतो तुम्हाला. पहिले तरी ग्रीड ओपन केली, ऑन केली. ह्यात दुसरं ऑप्शन पण आहेत. समजा ग्रीड एडिट करायची असेल तर एडिट करताना एडिट ऑप्शनवर क्लिक करा. डायरेक्ट तुम्ही ते एडिट करू शकता. समजा इथं आपल्याला 10 स्पे नको आहेत, 5 हवे, तिथं कमी करू शकता डायरेक्ट. वायमध्ये पण 5च ठेवू. ओकेवर दाबू. ओके, अशा प्रकारे तुमची ग्रीड बनवून आलेली आहे. ह्या ग्रीडचा व्ह्यूमध्ये जाऊन फ्रंट व्ह्यू बघितला तर अशी दिसेल समोरून. फ्रंट व्ह्यूमध्ये ही ग्रीड. समजा आपण या ग्रीडचा प्लेन चेंज केला. आता आपल्याला हे काढायचं असेल, स्ट्रक्चर काढायचं असेल तर एक्झॅक्ट प्लेनमध्ये हवे, म्हणजे टॉपमधून बघणार ना आपण. हे क्लिक केला, ओके क्लिक केला. आता हा स्ट्रक्चर असं प्लेन झाला आहे. म्हणजे टॉप व्ह्यू बघितला आपण, टॉप व्ह्यूमध्ये हा असा दिसेल पूर्ण. आता समजा आपण इथे स्ट्रक्चर बनवलं, जॉमेट्रीमध्ये जाऊन ॲड बीमध्ये जाऊन सॉरी ॲड बीमचं ऑप्शन नाही घ्यायचं इथं. डायरेक्ट ग्रीडमध्ये जाऊन ओके क्लिक करायचा. ओके आला. क्लोजवर क्लिक करूया. सॉरी याच्यावर जाऊन क्लोजवर क्लिक केला, ॲड केला. डायरेक्ट इथं ऑप्शन भेटतं स्नॅप नोड आणि बीम. ऑप्शनवर क्लिक करून आपण डिफरंट टाईप्स ऑफ बीम्स इथं काढू शकतो. आता समजा मी एक 10 मीटरचे बीम काढले, 10 बाय 10 हा आणि हा एक स्क्वेअर पूर्ण झाला 10 बाय 10चा. आता इथून एस्केप करूया. एस्केप केलं तर हा बॉक्स निघून जाईल. एकदा आपण जर ग्रीड बंद केली तर आपल्याला असा हा बॉक्स भेटून जाईल. हा 10 बाय 10चा असेल. तर आपण बघायचं असलं तर युटिलिटीमध्ये जाऊन नोड टूल्समध्ये नोड टू नोड डिस्टन्समध्ये जाऊन तर बघू शकता हा डिस्टन्स 10 मीटरचा आहे. हा 10 मीटरचा आहे पूर्ण. तर समजा तुम्हाला परत मध्ये काही अजून नोड ॲड करायचे असतील, परत जॉमेट्रीमध्ये जायचं, ग्रीडमध्ये जाऊन बीम ग्रीडमध्ये हा लिनियर याच्यावर परत क्लिक करायचा. ग्रीड परत चालू होईल. परत ह्याला वरती घ्यायला पाहिजे. इथं क्लिक करून परत स्नॅप नोडवर जायचं. परत ते ग्रीड तुम्हाला परत दिसतील. तर त्या ग्रीडमध्ये बिंदास तुम्ही ॲड करू शकता. परत समजा मी 6 बाय 6ची तर अजून एक ग्रीड टाकली आणि 2 मिनटं एस्केप आणि परत एक ग्रीड ॲड करायची मला. तर नोडवर क्लिक करून अशी ग्रीड ॲड केली. एस्केप सॉरी ॲड केली. असा तुम्हाला स्ट्रक्चर भेटेल. तर इथून जर ग्रीड बंद केली तर असे तुम्हाला बीम भेटतील. 2 मिनटं युट्यूबमध्ये जाऊन नोड टू नोड डिस्टन्स. तर असा हा मग तुम्हाला एक प्लेन हा भेटेल. ग्रीडला असे तुम्ही डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रक्चर जर हे म्हणजे प्लॅन काढू शकता. हा ग्रीड काढून जर केलात तर असा भेटेल. परत डिफॉल्ट ग्रीड लाईन पण ऑप्शन असतो. परत त्याच्यावर क्लिक केलं तर जुनी ग्रीड लाईन भेटून जाईल. जर एडिट केलं तर एडिटेड ग्रीड लाईन भेटून जाईल. डिफरंट ऑप्शन पण असतात. जर क्रिएटिव्हने केलं तर इथं डिफरंट टाईपचं ऑप्शन असतं तुम्हाला. लिनियर असते म्हणजे सेम डिस्टन्स असलं तर ती वापरतात. रेडियल असले ते गोल सर्क्युलर असले तर रेडियल वापरतात. अँड इरेग्युलर असले. इरेग्युलरमध्ये काय असतं, ओरिजिन 0-0 असतं. यूज आर्बिटरी डिफरंट एक्सचे व्हॅल्यू टाकून तो डिफरंट टाईप्स ऑफ ग्रीड वेगवेगळ्या टाईपच्या नुसार ग्रीड बनवू शकता. समजा मला बनवायचे असेल, क्लोज करतो, कॅन्सल करूया. ही ग्रीड डिलीट मारून टाकूया.
ही वाली ग्रिड. त्याच्यासाठी परत जायचं, सिलेक्ट नोड कर्सर, पुन्हा कर्सर सिलेक्ट करायचं आणि इथं ऑप्शन असतं डिलीट, ऑप्शनवर डायरेक्ट डिलीट सिलेक्ट करून डायरेक्ट कीपॅडच्या डिलीट ऑप्शन क्लिक करायचं, तर डायरेक्ट डिलीट होऊन जाईल पूर्ण बीम तुमची. पण ग्रिड नाही डिलीट होणार. ह्याच्यासाठी परत आपल्याला काय करावं लागेल, क्रिएटवर क्लिक करावं लागेल. इरेग्युलर नेम समजा इथं इरेग्युलर, समजा इथे इरेग्युलर करून नेम मी दिला दुसरा एंटर केला. एक्सची व्हॅल्यू टाकायचं. आता एक्समध्ये काय, हा प्लेन एक्स डायरेक्शनचा. तर समजा मी टाकलं, मला एक 2वर हवा आहे, स्पेस देऊन 5वर हवा आहे, स्पेस देऊन 10वर हवा आहे. 3 ग्रिड टाकले. वायमध्ये पण सेमच टाकूया. 2वर एक हवा आहे, स्पेस देऊन 5वर एक हवा आहे, स्पेस देऊन 10वर एक आहे. ओके क्लिक करा. इरेग्युलर 2 एक्स 0 डायरेक्शन हवं आहे आपल्याकडे. ओके क्लिक केलं तर आलं आहे साईडला 2 2 2 2 म्हणजे सेकंड इरेग्युलर ऑप्शनचा ग्रिड. त्याच्यावर क्लिक केलं तर व्ह्यूमध्ये जाऊन टॉप व्ह्यू जर बघितलं, हा टॉप व्ह्यू आहे. याची ग्रिड परत चेंज करावं लागेल. एडिटमध्ये जाऊन ग्रिड लाईन याची चेंज करावं लागेल, झेडमध्ये करावं लागेल, मग टॉपमध्ये आपल्याला दिसेल. ओके क्लिक केलं. आता तुम्हाला दिसेल आता इरेग्युलर झालं हा स्ट्रक्चर. इरेग्युलर म्हणजे पहिला आपण काय दिलं तर 0, हा 0ला आला आहे. स्नॅपनोट बघितलं ना, सॉरी स्नॅपनोट कसं करूया, 0 पहिला तर 0वर आला, दुसरा 2वर, तिसरा 7वर, 10वर, 17 आला सेम. तर पण 2वर, परत त्यात 5 ॲड झाले 7वर, परत 10 झाले 17वर. असे तुम्ही पूर्ण स्नॅप नोड काढून घेऊ शकता. यात डिफरंट नोड ॲड करू शकता क्लिक करून. सॉरी हा बीम चुकीचा झाला, तर जाऊ द्या, मी फक्त दाखवत आहे म्हणून सांगतो आहे. हे असे नोड काढतो आहे, जसे नोड सिलेक्ट केले तसे बीम बनत जातील. डिफरंट टाईपचं असं नोड सिलेक्ट करून तुम्ही बीम बनवू शकता. एस्केप क्लिक करतो. आता ग्रिड बंद केल्यावर तुम्हाला हा सिलेक्टमध्ये जाऊन बीम कर्सरमध्ये जाऊन हा बीम डिलीट मारून टाकूया पहिले. डिलीट एंटर करूया. एंटर. हा बीम डिलीट झालेला आहे. ह्या रेग्युलरमध्ये असा प्लेन असा प्लेन हा प्लेन काढून टाका. तुम्हाला असा हा प्लेन दिसून जाईल. मग अजून एक बीम ॲड करूया जॉमेट्रीमध्ये, बीम कर्सरमध्ये, बीम ग्रिडमध्ये रेग्युलरमध्ये वरती करून परत स्नॅपनोडमध्ये क्लिक करायचं आणि परत स्नॅपनोड बीम ॲड स्नॅपनोडमध्ये क्लिक करून तुम्ही नवीन बीम ॲड करू शकता. एक बीम झालेली ॲड. हा समजा आपला प्लॅन आहे स्ट्रक्चरचा. हा बंद करूया जरा. तर हा प्लॅन आलेला आहे. समजा याचा व्ह्यू चेंज करून मी 3D व्ह्यूमध्ये बघतोय, तर हा असा प्लॅन आलेला आहे. जॉमेट्रीमध्ये ग्रिडलाईनमध्ये असे डिफरंट प्लॅन बनवू शकता. सेम असं ट्रायंग्युलर ग्रिड, क्वाड्रिलॅटरल ग्रिड, डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रक्चरच्या ग्रिड असतात, त्या अशानुसार तुम्ही बनवू शकता. ग्रिडलाईन तर आता आपल्याला माहीतच झालेलं आहे. त्यात ही ग्रिडलाईन डिलीट करता, डिलीट क्लिक करून मी ही ग्रिडलाईन डिलीट देखील करू शकता. डिलीटवर क्लिक केला, ग्रिडलाईन डिलीट होऊन जाईल. नंतर आहे कॉपी, तर ग्रिडलाईन कॉपी करायचं, रिनेम करायचं असेल रिनेम पण करू शकता. इम्पोर्ट करायचं असेल दुसरी इतर स्टार प्रोची ऑटोकॅडची ग्रिडलाईन इम्पोर्ट करायचं असेल तर इम्पोर्टसुद्धा देखील तुम्ही करू शकता त्याच्यावर क्लिक करून. आता ग्रिडलाईन तर समजली आहे तुम्हाला आय थिंक. तर नंतर हे तर डिफरंट ग्रिड्स आहेत. ट्रायंग्युलर ग्रिड, हे ग्रिड त्याच्या शेपनुसार, तर ट्रायंग्युलर शेपनुसार तुझे ग्रिड हवे तर ते शेप तुम्ही क्लिक करून ॲड करू शकता. क्वाड्रिलॅटर असेल तर ते पण ॲड करू शकता. नंतर स्ट्रक्चरल विझार्ड हे एक बेस्ट ॲप्लिकेशन आहे स्टॅड प्रोमध्ये, की तुम्ही डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रक्चर विझार्ड ॲड करू शकता डायरेक्ट. ह्यात डिफरंट टाईप्स ऑफ म्हणजे आपल्याला ट्रस मॉडेल, जे ट्रस मॉडेल आहेत ते तुम्ही ॲड करू शकता डायरेक्ट. नंतर आहे फ्रेम मॉडेल्स, त्यात डिफरंट टाईप्स ऑफ फ्रेम भेटतील ते डायरेक्ट ॲड करू शकता. नंतर सरफेस, प्लेट, सॉलिड मॉडेल, कंपोजिट मॉडेल्स, इम्पोर्ट कॅड अँड वेबी मॉडेल्स. स्टार्टिंगला बघूया आपण फ्रेम मॉडेल्स, ब्रेफ फ्रेम्स. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केला, त्यात बे फ्रेम्स किती भेटतील, पहिले लेंथ भेटेल, किती लेंथचा हवा आहे. समजा आपल्याला 12 मीटरचा हवा आहे
नंबर ऑफ बे अलॉंग दी लेंथ, किती वेळा तो तुटला पाहिजे. म्हणजे एक 12 समजा 4 मीटरचे आम्हाला हे हवे 4 त्रिक 12 म्हणजे इथं 3 बे हवेत. तर ॲड करून मी 3 टाकले, 3 बे हवेत. नंतर हाईट, एका ह्याच्यामध्ये हाईट किती हवेत ते समजा 3 मीटर बीम टू स्लॅब 3 मीटरची हाईट हवे 3. बीमची डेप करून 3.6 पकडू आपण, 3.6 मीटर. अँड नंबर ऑफ हाईट्स, किती वेळा रिप्लिकेट व्हायला पाहिजे ते आपण समजा 5 वेळा हवा आहे. वेट किती, वेट 12 वेट पण 3च टाकू, 3 ह्याच्यात हवं आहे आपल्याला. अप्लाय करूया. तर असा तुमचा स्ट्रक्चर पूर्ण दिसून जाईल. हा डिस्टन्स 3 मीटरचा आहे आणि असं हाईट पण 3 मीटरची आहे पूर्ण. नंबर ऑफ बेस पण आपण किती 5 टाकलेले आहे, 1 2 3 1 2 3 4 5 हाईटनुसार 5 झालेला आहे. ह्याच्यात आपण कट करूया. मर्ज येस करूया, 0 मर्ज करूया. ओके. तर तो आणि हा मर्ज झालेला आहे पूर्ण. जर आपल्याला खालचा हे व्ह्यू डिलीट करायचा असेल सिलेक्ट करून नोड सिलेक्ट करून नोड क्लिक करावं लागेल. जे एक्स्ट्राचे हे नोड आहेत ते डिलीट मारावं लागतील. ऑप्शन क्लिक करून डिलीट.